अभय ढवळे आपणास विनंती करतोय पंचांच्या भूमिकेत यायचंय. साईबा चषक 2026 या स्पर्धेसाठी उपांत्य फेरीसाठी लाभलेले संघ साईबा कचरे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान सडेवाडी, आर्के स्पोर्ट काळबादेवी आणि त्यानंतर नेवरे रुहान स्पोर्ट नेवरे हे संघ उपांत्य फेरीत येऊन पोहोचलेत. साईबाबा चषक 2026 अंतिम सामन्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये लढत देखील देताना दिसतील. उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आर्के स्पोर्ट काळबादेवी विरुद्ध साईबाबा कचरे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित हळदणकर तर नॉन स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर. गोलंदाजी एंडकडून विजय शिवलकर गोलंदाजी करताना दिसेल. मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर उपांत्य फेरीपूर्वीची लढत त्यामध्ये एक एकटा नळला होता पावस सांगाला, तोच विजय शिवलकर सध्याच्या घडीला गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. वेस्ट वर्सेस वेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. लायनमन्स आतापर्यंत तुमच्या माध्यमातून चांगलं कार्य राहिलंय, आता देखील अशीच अपेक्षा केली जाते. 3 षटकांचा सामना आहे. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. साईबाबा कचरे विरुद्ध आर्के स्पोर्ट काळबादेवी. 3 षटकांचा सामना, याची दखल घ्यायची. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. विजय शिवलकर गोलंदाजी एंड कडून दाखल झाला तर सुमित हळदणकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना दिसेल. आणि सामन्याला होईल सुरुवात. पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या सामन्यातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला उडवलं. फाईन लेग रिजन मधून चेंडू चाललाय. दन करत 4 धावांसाठी सेमीफायनलचा पहिल्या चेंडूवर सुमितच्या बॅटमधून चौकार येतोय. सुरुवात तर झाली आहे. मागच्या सामन्यात देखील विजयाच्या विरोधात हल्लाबोल केला गेला होता आणि तसंच पुन्हा एकदा समीकरण त्याच्या विरोधात. सुमिताच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर 4 आलेत विजय शिवलकर यांच्या विरोधामध्ये. 4 धावांनी श्रीगणेश केला जातो या सेमीफायनलचा धावसंख्येचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आकाश चेंडूपर्यंत पोहोचतो, यावेळेस पकडला जेल. फलंदाज साईबा कचरे संघाचा सुमित हळदणकर बाद होईल. एक चौकार मारला होता मागच्या चेंडूवर, पुन्हा एकदा उडवायचं होतं समोरच्या दिशेला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क इतकासा नव्हता. झेलबाद स्वरूपात सुमित हळदणकर बॅक टू द पवेलियन. 4 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतो आणि त्यानंतर सुमित हळदणकर मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. कोणता बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. आता मात्र अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागच्या सामन्यात त्यांनी 3 षटकार लगावलेत. आता खळगी अशी पडली ती भरून काढणं किती सोपं आणि किती कठीण येणारा काळच ठरवेल. सुमित हळदणकर या खेळाडूवर फार मोठी दारोमदार होती. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. अनिकेत हळदणकर मैदानाचा ताबा घेतो वन डाऊनच्या स्वरूपात. तिसऱ्या चेंडूवर 2 चेंडू आतापर्यंत संपलेत मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले षटकातील बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईत सध्याच्या घडीला विजय शिवलकर यांचा बोलबाला राहिलाय. एक चौकार जरूर आला होता आणि त्यानंतर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये हाफ शॉर्ट पिच चेंडू हाताळला. समोर खेळण्यासाठी आमंत्रित केलं फलंदाज सुमित याला आणि त्यानंतर जलबाद स्वरूपात मिड ऑफला तो माघारी देखील परतेल. अनिकेत हळदणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत वन डाऊनच्या भूमिकेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात त्यांना यावं लागलंय. विजय शिवलकर यांचा या षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने अनिकेत यासाठी हाताळताना दिसतील. विजय याच्यासाठी पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फाईन लेग रिजन मधून चेंडू चाललाय. घोषंकित रिजन मध्ये फक्त एका धावेसाठी तर एकच धाव असेल. या मागच्या चेंडूचा विचार करायला गेला तर विजय शिवलकर यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत 5 धावा आलेत तर 3 चेंडूंवर. एक चौकार लागावला होता, त्या षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते करत असताना कुठेतरी थोडीशी चूक झाली. त्या चुकीला माफीच नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आतापर्यंत 5ला 1 साईबा कचरे. विजय शिवलकर यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिकेत हळदणकर यांच्यासाठी. मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये. बॅट तर जोरात फिरवली होती मात्र बॉल हलगत निघालाय. ऑफ साइड ऑफ टाइम. यष्टिरक्षक पंकज यांच्या हातामध्ये येतो निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा पहिलं षटक दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सामना असेल. करूया मरो अशी स्थिती. बॅकफूट पंच काढण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक नॉन स्ट्राईक एंडला थोडीशी रोखायची घंटा वाजते. थोडीशी अपील केली जाईल मात्र सुखरूपरित्या अनिकेत हळदणकर नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. तर सिंगल स्ट्राईक रोटेट तेजस हळदणकर स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. या संपूर्ण सीझनचा विचार करायला गेले तर तेजस हळदणकर याची बॅट इतकीशी बोलली नाही मात्र सध्याच्या घडीला फार गरज आहे.
अत्यंत गरज तेजस हळदणकरची बॅट ही वेळ आहे आणि ह्या वेळेला थोडासा चांगला खेळ करावाच लागेल. विजयांचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू निघाला निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत षटक संपलं. एकदा कदाचित चेक करा. यावेळेस 6 चेंडूचा खेळ समाप्तीस आला. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं. धावसंख्या झाली आहे 6-1. 6 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्या. त्यामध्ये मोठी विकेट देखील आली सुमित हळदणकर यांची. ती दगावचा आसरा घेताना दिसतात. त्यांची जागा भरून घेण्यासाठी अनिकेत हळदणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अजून देखील 12 चेंडू 2 षटकं ही फार महत्वाची. साई व कचरे संघासाठी कमीत कमी 24+ धावा येणं गरजेचं आहे. 30+ धावा झाल्या तर या सामन्याची समीकरणं कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतात. मात्र इथून पुढे येणारा गोलंदाज कोणावर विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं. मला वाटतं परिमल मयेकर येतोय गोलंदाजी एंडकडून. जी प्राथमिक गोलंदाज पहिल्या सामन्यापासून गोलंदाजी करतायत तीच बॉलिंग लाईनअप शेवटच्या सामन्यापर्यंत ठेवली जाईल असं वाटतंय. आणि ज्यावेळेस विजयांचं षटक संपतं त्यावेळी परिमल येतो. परिमलचं षटक संपलं त्यावेळेस नरेश बनप गोलंदाजी करताना दिसतात. आणि तसंच काहीच या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात देखील पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला अनिकेत हळदणकर खेळताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत 6. 1 गडी बाद. परी गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. क्षेत्ररक्षण थोडंसं फायलावलंय. कव्हर असेल लॉंग ऑफ. त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्ट्राईक एंडला अनिकेत हळदणकर खेळेल. परिमल याच्या विरोधात राईट ओव्हर द विकेट डे. या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्रकर चेंडूपर्यंत पोहोचेल. पकड दिसेल. वारंवार मिळणारे धक्के यावेळेस कुठेतरी चिंतेचं कारण बनलेत. आता संकट लाग आली आहेत. त्या संकटांवर मात करावी लागेल. प्रणय आलाय. प्रणय हळदणकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या भूमिकेत सध्याच्या घडीला फार मोठी गरज आहे. 11 चेंडूचा खेळ अजून देखील पहिल्या डावातील बाकी आहे. धावसंख्या फक्त 6 आणि 6 झाली. 1.1 षटक संपलं एका फलंदाजाच्या जोरावर. 2 फलंदाज माघारी परतलेत. प्रणव हळदणकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. अजून देखील परिमल यांनी आता मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर विकेट. पुढचा बॉल परिमल याचा ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू चाललाय डीपमध्ये. डीपचा क्षेत्ररक्षक आकाश चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने ट्राईक रोटेट. संपूर्ण जबाबदारी सध्याच्या घडीला तेजस हळदणकर याच्यावर येऊन पोहोचले. चिंतेचं कारण हेच आहे की पहिल्या षटकात सुमित बाद, दुसऱ्या षटकात अनिकेत बाद झाला. 2 हार्ड हिटर फलंदाज ज्यावेळी माघारी परतले त्यावेळी थोडीशी धोक्याची घंटा वाजते की काय असं देखील वाटायला लागलं. साहेब कचरे संघाचा तेजस हळदणकर स्ट्राईक एंडला. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकडलं. चेंडू चाललाय वाईट. एक अतिरिक्त धाव यावेळेस जोडली जाईल साई व कचरे संघाच्या खात्यामध्ये. संध्याकाळची वेळ. वारा जर इथून पुढे मंदावला तर कमी धावसंख्या देखील डिफेंड केली जाऊ शकते. आतापर्यंत धावसंख्या झाली 8-2. 8 ही धावसंख्या झाली. 2 गडी त्यामध्ये माघारी परतले. परिमल याचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मारा करेल तेजससाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आकाश चेंडूपर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल. धक्का क्रमांक 30 आणि सध्याच्या घडीला मोठा धक्का आहे. तेजस याच्या रूपाने लागलेला हा मोठा धक्का मानावा लागेल साईबा कचरे संघाला. 8 या धावसंख्येवर 8ने थोडासा घात केलाय तेजस याचा. माघारी परतावा लागतं. हलकेत माघारी परतताना दिसेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ही संधी आणि त्या संधीचं सोनं करावंच लागेल कारण सामना फार मोठा आहे. साहेबा चषक 2026 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर दाखल व्हायचं असेल तर या ठिकाणी होऊन तुम्हाला मोठी धावसंख्या करावीच लागेल. 8 ही धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. 3 गडी त्यामागे माघारी परतलेत. 1.3 षटकं संपलेत. परिमल देखील या षटकात चांगली गोलंदाजी करतो. ऑन साईडला फलंदाजी करत असताना मोठमोठे फटके येणारच नाहीयेत कारण वारा भन्नाट सुटलाय. लेग साईडून ऑन साईडला ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतोय. कव्हरचा पकडलाय झेल. आल्या पावली माघारी परतावा लागतोय. प्रसाद याला गोल्डन डकचा शिकार होऊन धक्का क्रमांक 4 साहेबा कचरेला प्रसाद याच्या रूपामध्ये. पार्थ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 4 गडी माघारी परतले. सध्याच्या घडीला बॉडी लँग्वेज साहेबा कचरे संघाची चेंज झाली, बदलली अक्षरशः. कारण त्याचं कारण देखील तसंच आहे कारण लगातारचे भेटणारे धक्के हे फार मोठे धक्के आहेत. पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. परिमल या षटकात थोडी चांगली गोलंदाजी करतोय म्हणायला हरकत नाहीये. प्राथमिक गोलंदाज या संघाचा एक उगवता तारा
रायझिंग स्टार म्हणून याच्याकडे देखील बघितलं जातं. क्षेत्ररक्षण करत असताना योग्य तितकं सहकार्य करतो आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी करताना देखील त्याच ताकदीने गोलंदाजी करतोय. पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. परिमल याचा पुढचा बॉल पार्थसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. हा चेंडू चाललाय का मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्रिक परिमल याने कंप्लीट केली आहे. दुसरी हॅट्रिक यावेळेस परिमल याच्या नावावर राहिली. या स्पर्धेतील सायबर चषक 2026 मधली लगातारचे 3 धक्के त्याने दिले. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर तेजसाला बाद केलं, त्यानंतर प्रसाद आणि त्यानंतर आता मात्र पार्थ. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक परिमल मयेकर याच्या नावावर राहिली. आरके स्पोर्ट काबदोबी संघाचा हा खेळाडू चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गीतू चाललाय. जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 5 गडी माघारी परतले. 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला परिमल. या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं ढासळलंय. चेंडू वाईट स्वरूपात एकत्रित धाव जोडली जाते साईब कचरे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने अलगद पुढे सरकेल. 9 वर जाऊन पोहोचले. एक चेंडूचा खेळ बाकी अजून देखील या षटकातील. तर याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. गीतूसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. थोडंसं तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये योग्य त्या वेळी निर्णय पोहोचला आणि त्यानंतर एका धावेवरच थांबावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत 10. 2 षटकं संपली. पहिल्या डावातील 5 गडी बाद झालेत आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये अंतिम 6 चेंडू आहे. त्या 6 चेंडूमध्ये किती धाव उभारले जातील हे देखील पाहावं लागेल. नरेश वनप गोलंदाजी एंड कडून. प्रथम पारितोषिक देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये 22,000 रुपये रोख आणि त्या 22,000 आणि चषकावर कोण नाव करवते हे देखील पाहणं गरजेचं आहे. आकर्षक चषक देखील तुम्ही पाहताय. नरेश वनप गोलंदाजी एंड करून ट्रायक एंडला गीतू खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला नरेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूला खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे लगत जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. यावेळेस चेंडू फील्ड केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस चालवला आणि 3 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. चेंडू खरंच चांगला होता. त्याच्यावर फटका देखील त्याच ताकदीचा आलाय. पॉइंट रिझन मध्ये गीतू याच्या बॅटमधून तब्बल 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे सरसवेल. आतापर्यंत 13. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येतील का? 15 ते 16 धावा आल्या तर ही सामना मैदानाच्या आतमध्ये चांगला रंगेल. नरेश यांचा पुढचा बॉल. पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव आले. दुसऱ्या बाजूला प्रणव स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. आता मात्र फार जबाबदारी आहे प्रणववर. एखाद दुसरी मोठी हिट यावेळेस मारली जाईल का नरेशाच्या विरोधात? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातं. हा येतोय वाईड बॉल. नरेश याचा या षटकातील पुढचा बॉल. प्रणव स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. अक्षयने पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. अर्ध्यापेक्षा जास्त संघ सध्याच्या घडीला दगावचा आसरा घेताना दिसतो. तब्बल 6 खेळाडू माघारी परतलेत. निकू आलाय मैदानाच्या आतमध्ये 6 डाऊनच्या रूपामध्ये. 6 गडी बाद झालेत आणि त्यानंतर निकू मैदानाचा ताबा घेताना दिसेल. नरेश या षटकात थोडीशी चांगली गोलंदाजी वारंवार केली जाते. निको मैदानाचा ताबा घेतोय. 6 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निकेतन आता मात्र स्ट्राईक एंडला खेळेल. उपांत्य फेरीचा पहिला सामना इकडून जो संघ जिंकेल तो सायोबा चषक 2026 ग्रँड फिनाले मध्ये जाताना दिसेल. नरेश याचा पुढचा बॉल निकेतनसाठी. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला कोणतीही धाव नसेल. हा वाईड बॉल येतोय. धावसंख्या आतापर्यंत 15.
धावसंघ आतापर्यंत 15 वर जाऊन पोहोचले. या षटकातील अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी. 2.2 षटकं संपलीत. नरेश यांचा पुढचा बॉल निकोसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून दिला. लॉंग ऑफ मध्ये परिमल चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. एकाच दुसरे हिट सध्याच्या घडीला फार महत्वाची. लो स्कोरिंग मॅच संध्याकाळच्या 17 मध्ये या मैदानावर चांगल्या होतात. नरेश याचा पुढचा बॉल गीतूसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हा वाईट बॉल येतोय. आतापर्यंत 3 स्क्वेअर चेंडू फेकून झालेत या षटकात नरेश यांच्याकडून. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावली जाते. धावसंख्या आतापर्यंत 17. खेळपट्टी थोडीशी मंदावताना दिसते या मैदानावर. संध्याकाळच्या 17 थोडीशी विकेट शांत होईल. जसं सूर्य अस्ताकडे जाईल तर जशी विकेट देखील थोडीशी मंदावताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आहे. सिंगल यावेळी स्ट्राईक रोटेट केले. दुसरा द्यायचा प्रयत्न चालवला आणि ती घेत असताना यावेळेस फलंदाज 2 धावा यावेळी सहजरित्या धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसावेल आतापर्यंत 18. चला फार वेळ मैदानाच्या आतमध्ये चर्चा करू नका, कारण ग्रँड फायनल कमीत कमी 4 ते 5 षटकांचं होणं गरजेचं आहे. आणि यापुढचा सेमीफायनलची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान सडेवाडी विरुद्ध नेवरे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गीतूसाठी. यावेळेस खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. थोडीशी चूक झाली आहे, त्या चुकीला माफी नाही आहे. डबल 4 धावा. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. कव्हर रिजन मध्ये मात्र थोडीशी चूक किती महागडी ठरू शकते हे देखील पाहावं लागेल. पण मानसिक संतुलन अजून देखील हालायला दिलेलं नाही क्षेत्ररक्षकाचं, कारण त्यांनी आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणून केलंय. मैदानात तसे आउटफील्ड मध्ये चेंडू टप्पा पडतो, कोणत्या दिशेने वळण घेईल हे अंतिम क्षणापर्यंत सांगू शकत नाहीये. दुसऱ्या बाजूला नरेश पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल लेफ्टवर विकेटने अंतिम चेंडू घेऊन दाखल झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय बॅकवर्ड मध्ये घोषांकी क्षेत्रात. एका धावेसाठी षटक संपले. 3 पहिल्या डावाचा खेळ समाप्ती झाला आहे आणि त्यानंतर धावसंख्या झाली आहे 24. 6 गडी बाद. साहेब कचरे संघ आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलंय आरके स्पोर्ट काळवेळी संघासमोर. यापुढे होणारा सामना जय हनुमान सडेवाडी विरुद्ध नेवळे. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी घ्यायचंय. दुसरा उफांदा फेरीचा सामना नेवळे विरुद्ध जय हनुमान सडेवाडी. नाणेफेकीचा निर्णायक कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय हे देखील बघावं लागेल. राकेश दत्त जुबेकर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा निर्णायक कौल तुमचा निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवा त्वरित. आणि हा सामना झाला की त्वरित मैदानाची जागा घ्या. चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये आर्क स्पोर्ट काळबेरे विरुद्ध साईबा कचरे. प्रथम फलंदाजी करत असताना 6 गणाच्या बाबतला 24 धावा उभारल्यात आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलंय आर्के स्पोर्ट काळबेरे संघाच्या विरोधात. ज्यावेळेस उपांत्य फेरीपूर्वची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली होती त्यावेळेस विजय शिवलकर यांची बॅट अक्षरशः चौकार षटकारांनी बोलली होती. प्रणय याचा वापर केला जातोय.
आता डिफेंडिंग चॅम्पियन बनेल एका बाजूला साहेबा कचरे की दुसऱ्या बाजूला चेस मास्टर काळबदवी संघ बनेल हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आरके स्पोर्ट काळबदवी संघाकडून विजय शिवलकर ऑन स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूला आकाश पारकर. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल प्रणव याचा हलक्या हाताने खेळून काढलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. अभि चेंडूपर्यंत पोहोचले ते सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक हँड खेळताना दिसेल. आकाश पारकर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक हँडला आलाय. 25 धावा चेस करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यासाठी चेंडू असतील तुमच्याकडे 18. समीकरण थोडंसं बदल 17 बॉल विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण इतकंसं मोठी नाहीये तर प्रयत्न करावेच लागतील शेवटच्या चेंडू हाताळण्यापर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत साहेब कसरे संघाला. पहिल्या चेंडूवर 1 आले. दुसऱ्या बाजूला प्रणव गोलंदाजी एंड कडून तर स्ट्राईक एंडला आकाश पारकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. अजून देखील विजयासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे आणि या अंतिम चषकावर कोणता संघ नाव कोरवतो हे देखील पाहावं लागेल. साहेब चषक 2026 या स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन पोहोचली. उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. आरके स्पोर्ट काळबदवी विरुद्ध साहेब कचरे. प्रणवाचा या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलाय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आकाशाच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार येतोय. बोल्ड काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर त्याच्याच प्रत्युत्तर म्हणून 6 धावा आलेत. प्रणव याच्या विरोधात आकाशच्या बॅटमधून हल्ला बोल तब्बल 6 धावा षटकार. आणि दुसऱ्या बाजूला प्रणव गोलंदाजी एंड खोडून गोलंदाजी करताना दिसतो. त्याच्या विरोधात केले गेलेलं आक्रमण येणारे अजून देखील या षटकातील 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळणं गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूवर 7 आले. 25 या धावसंख्येची गरज आहे. अजून देखील 4 चेंडू हे जर चांगले पडले कोणतीही धाव किंवा एखादी विकेट या चेंडूंवर आली तर जरूर तरी हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकताना दिसेल. मात्र एखादी अजून हिट आली तरी या सामन्याची समीकरण स्पष्ट आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभि चेंडूपर्यंत पोहोचतायत. यावेळेस हा देखील चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. थोडीशी चूक आणि त्या चुकीला माफी देखील नसेल. तब्बल 4 आलेत. षटकारानंतरचा चौकार यावेळेस तब्बल 11 धावा. थोडीशी स्ट्राईक रोटेट झाली पहिल्या चेंडूवर. त्यानंतर आकाश याच्यावर विश्वास दाखवला गेला विजय शिवलकर यांच्या माध्यमातून आणि आकाश त्याच विश्वासावर चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 25 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा झाल्या म्हणजे विजयासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. प्रणव याचा पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. फाईन लेग शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पकडलाय झेल आणि त्यानंतर फलंदाज होईल बाद. आकाश एक सुस्थिती राहून ठेवलाय. आकाशाने तब्बल त्याच्या बॅटमधून 10 धावा आले तर 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्यानंतर धावा झाले आतापर्यंत 11. अजून देखील 14 धावसंख्येची गरज आहे. त्यासाठी चेंडू देखील शिल्लक असतील 14. 14 बॉल 14 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय आरके स्पोर्ट काळबदवी संघाच्या विरोधात. सुयोग भाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वनडाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल. सुयोग भाटकर याची देखील चर्चा बरीच राहिली आहे. संपूर्ण रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्व असेल. भंडारा प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मध्ये सेकंड हायेस्ट टॉपर होता हाच खेळाडू सुयोग भाटकर. तब्बल 21,000 पॉइंटला घेतला गेलाय. तो जो सुयोग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखल होईल. स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल. वनडाऊनच्या भूमिकेत थोडीशी उशिरा त्याच्यावर जबाबदारी दिली गेली आरके स्पोर्ट काळबदवी संघाच्या वतीने. त्याला देखील एक नवीन ओळख निर्माण करण्याची संधी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आरके स्पोर्ट काळबदवी संघाच्या वतीने. तर दुसऱ्या बाजूला प्रणव मोरकर इकडून सामना जिंकवायचा असेल तर विकेट फार महत्वाचे आहेत. या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सुमित हळदणकर तदरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. 14 मध्ये 14ची गरज होती. त्याच पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली जाते म्हणजे समीकरण पुन्हा एकदा 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. धावसंख्या आतापर्यंत 12ला 1. प्रणव हळदणकर या षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक हँडला खेळताना दिसतील विजय शिवलकर. स्विचिटचा प्रयत्न हा देखील चेंडू चाललाय पण मोडलांच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार विजय शिवलकर यांच्या बॅटमधून. षटक संपले. यावेळेस पहिल्या धावा झाले 16 विजयासाठी. आता मात्र 9 या धावसंख्येची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू 9 धावा
जवळपास विजय कोणाच्या संघाच्या बाजूने जाणार हे दिसायला लागले. मैदानाच्या आतमध्ये एक चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडवावा लागेल. 12 चेंडू विजयासाठी 9 या धावसंख्येची गरज. हे षटक कमीत कमी 1 ते 2 धावांचं असणं गरजेचं आहे. पार्थ हळदणकर तेव्हा कुठे या सामन्यात पुनरागमन केलं जाऊ शकते. साहेब कचरे संघाकडून 12 बॉल 9. स्ट्राईक एंडला सुयोग भाटकर खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला पार्थ हळदणकर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे साहेब कचरे संघाचा. तोच स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. सुयोग भाटकर वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पार्थच्या विरोधात आता मात्र स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. लोअर फुलडा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल गीतू. त्या दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. जिंकण्यासाठी अजून देखील 8 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू 8 धावा. एक सोपं समीकरण आहे, मात्र ते कठीण करण्यासाठी गोलंदाज तत्परतेने गोलंदाजी चांगली करावी लागेल. पार्थ्याचा पुढचा चेंडू यावेळी राईट मरांडो विकेटने विजय शिवलकर यांच्यासाठी हाताळताना दिसेल. सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हरमध्ये काय फटके खेळले होते पावर संघाच्या विरोधात ते सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पार्थ्याचा या षटकातील पुढचा बॉल विजयसाठी. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चालला आहे झेल बाद स्वरूपात. फलंदाज फायनल रिजन मध्ये बाद होतील. विजय शिवलकर एक चांगलं झेल पकडलाय. प्रणव याने धक्का क्रमांक सध्याच्या घडीला दुसरा बसतो. 17 या धावसंख्येवर अजून देखील विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. नरेश बनप मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना दिसतो. 2 डाऊनच्या भूमिकेत. षटकातील आतापर्यंत 2 चेंडू संपले. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 8 धावा. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. तो निर्धावच येणं गरजेचं आहे. नरेश बनप लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला पार्थ आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 चेंडू त्याने हाताळलेत. 1 विकेट आले. त्यामध्ये 1च धाव खर्च केली आहे. अजून देखील चांगली फलंदाजी. बॅटिंग लाईनअप आरके स्पोर्ट काळवदवी संघाकडे. ही येणारे या षटकातील 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. स्ट्राईक एंडला नरेश बनप सिंगल डबलने काम केलं जाईल की मोठ्या फटक्याने या सामन्याला संपुष्टात आणलं जाईल हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलका चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. आउटस्विंग केलाय लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात. यावेळी चांगला वापर केला जातोय. हा येतो डॉट बॉल. हे षटक फार महत्वाचं आहे. इथून पुढे येणारी अजून एका दुसरा डॉट बॉल या सामन्याची पुनरागमन साहेब कचरे संघाचं केलं जाऊ शकते. पार्थ्याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने नरेशसाठी हाताळेल. हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात स्लिप रिजन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 18. 25 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. विजयासाठी अजून देखील 7 या धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 7 धावा विजयासाठी. आरके स्पोर्ट काळवदवी संघाला एखादी मोठी हिट इथून पुढे मारली जाईल की सिंगल डबलने हा सामना पुढे नेला जाईल हे देखील पाहावं लागेल. पार्थने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नरेश बनप स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. थोडासा प्रेशर आलाय. पार्थ्याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय का सीमारेषेजवळ हे देखील पाहावं लागेल. फक्त 1च धाव असेल या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 19 धावा म्हणजे विजयासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. अजून 5 रन कुठेतरी जास्त असतं तर या सामन्याची समीकरण हा सामना दोलामय स्थितीत जाताना दिसला असता. अजून देखील सामना संपलेला नाहीये. पार्थ्याचा पुढचा बॉल रायटर ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उचलून मारलंय सरळ एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेश बनप याच्या बॅट मधून षटकार येतोय आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय आरके स्पोर्ट काळवदवी संघाने. आणि साहेब चषक 2026 ग्रँड फिनाले मध्ये दाखल होणारा पहिला संघ आरके स्पोर्ट काळवदवी. अंतिम सामन्यासाठी आपली दखल घ्यायला लावली आरके स्पोर्ट काळवदवी संघाने. एक चांगली खेळ प्रत्येक खेळाडूने केली आहे आणि त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान सडीवाडी विरुद्ध नेवरे आणि नाणेफेकीचा निर्णायक कौल गेलाय. जय हनुमान